किमान 2-3 हजार लोक असतात आमच्या सोबत। बावीस मार्च रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमचा भव्य दिव्य कीर्तन सोहळा भागवत सोहळा होणार आहे। संत मीराबाई मठ कैकाडी महाराजाच्या मठाच्या बाजूला 2-3 मठ केलेले आहेत आणि तिथं मोठमोठाले वार्षिक देणगीदार आहेत पा। आणि तिथं गेल्याच्या नंतर आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही कुठेही जर सप्त्याला गेले तर तुम्हाला भिशी द्यावं लागते। देता का नाही भिशी? दिंडीला गेले तरी भिशी द्यावं लागते। कुठं सप्त्याला ती भिशी कशासाठी असती मला अजून काही कळालं नाही, पण ती भिशी तुम्हाला असं म्हणतात की राहण्याचा खाण्याचा खर्च तिथं द्यावा लागतो। राहण्याचा खर्च ठीक आहे, पण खाण्याचा खर्च घ्यायला पाहिजे काही नाही। पंक्ती कोणाची आता? पंक्ती तर आपल्याच आहेत, मग खाण्याचा खर्च कसा घेते? त्याला म्हणायचं बिझनेस, हा दुसरा मार्ग आहे। पण आम्ही जो 4 वर्षापासून 3 वर्ष झालं, येणारं चौथे आता 2025 22 उद्याची तारीख 22 मार्च, आम्ही कुठलाही कोणाकून तुम्ही जर तुमच्या सोखर्च्याने तिथं आले, माऊली दादा असतात, यूट्यूब चॅनल सुद्धा आहे सोबत, ते सुद्धा आमच्या सप्त्यातच असतात, त्यांची पण सेवा आहे। देवबापा सुद्धा असते, होते का नाही देवबापा? 8 दिवस होते, विचारा कोणीकडे दिवस जाते तर कोणीकडे नाही, माहीतच नाही। तुम्ही पण या, आम्ही असंच पैसे मागतो पा। अदोगर का पैसे मागायचे? जे नाही आलं त्याने 1000-2000 रुपये दिले तर येणाऱ्यासाठी तेवढं पुण्य होतंय। आता ज्याला याचं नाही त्याने कन्यादानाच्या दिवशी सरळ पावती फाडायची, आणि ज्याला याचं त्यांनी फाडा न फाडा तुमची इच्छा, पण कुठलाही रुपया तुमच्याकडून न घेता तुम्हाला राहणं 8 दिवस फ्री, जेवण 3 टाइम फ्री। आता येणं जाणं तर एसटी फुकटच आहे नाही का? असं ना, तुमच्या परभणीहून रेल्वे पण आहे, 100 रुपयात तुम्ही पंढरपूरला जाऊन येऊ शकता। 200 रुपये खर्च, फक्त 8 दिवसाचे 200 रुपये भरपूर झाले। काय खर्च आहे 200 रुपये? काहीच नाही। म्हणून सगळ्यांनी मी बुक आणलेले, कन्यादानाच्या दिवशी प्रत्येकाने कन्यादान न करता ती पावती फाडायची, आणि तुमचं कन्यादान या वर्षीचं पूर्ण 1-1 रुपया तीर्थाच्या ठिकाणी खर्च होईल याची गॅरंटी मी तुम्हाला इथं बसून देतो। आम्ही संसाराला पैसे खर्चितो, पण आमच्या परमार्थात पण काही संसारातलं काही भाग जर आम्ही तिथं दिला तर आमचं बरं होतंय पा। नाही तर कव्हा आमचं पाप ओतू येईल आणि कव्हा आम्ही पालथे पडू याची याला मिळत लागत नाही। थोडंफार पुण्य लागतंय। असं कोण म्हणलं की महाराज असला म्हणजे त्याला दान धर्म करावं लागत नाही? करावंच लागतं, ते प्रत्येकाला द्यावं लागतं। म्हणून सगळ्यांनी 22 मार्च रोजी 2025 सगळ्यांनी इथून पंढरपूर, मागच्या वर्षी सांगितलं पण एवढा काही प्रतिसाद मिळाला नाही, कोणी आलं नाही, पण यावर्षी 100% तुम्ही येतान अशी मला गॅरंटी आहे। आणि नसलं याचं तर कन्यादानाच्या दिवशी पैसे तरी द्या, नाही का? बघा का पंढरपुराला जायचं? पंढरपुराला जाणं म्हणजे आता बस झालं, कुठपर्यंत करायचं? आपण सुखाच्या शोधात आहोत, आपल्याला सुख पाहिजे, आणि सुख कुठे? तिथं लपलेलं आहे पा। लक्षात घ्या, पंढरपुराला गेले आणि तुम्ही जगाच्या मालकाला तुमचं घरानं सांगितलं ना, सुखालगी करी शीतळ तरी तू पंढरीशी जाई कवेळ, सुखालगी करी शीतळ तरी तू पंढरीशी जाई कवेळ, सुखालगी करी पंढरपुरामध्ये काय सगळं सुख आहे, काय नाही तिथं? मला सांगा,
जगाच्या पाठीवर तुम्ही कोणीही तीर्थाला जा, देव उभा आहे का? काय अहो, तुमची वाट बघण्यासाठी जगाचा मालक एका हेटेवर उभा आहे, कमरेवर हात ठेवले आणि भक्ताला सांगतो, ये रे ये, तो तुमची वाट बघतो, तिथं तुम्ही गेलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही 8 दिवस जर पंढरपुराला राहिले ना तर आयुष्यभर तुम्हाला भागवत ऐकायची गरज नाही. हा जगाचा मालक आहे, तिथं सगळं सुख त्याच्या पायापाशी आहे. आणि तुम्हाला सांगतो पुन्हा, तसं दर्शन होणं आहे का? तुम्ही कोण्याही देवाला गेलं तर तुम्हाला दूरदर्शन आहे, पायावर आहे का? कुठंच नाही. तशी चंद्रभागा तीराव आहे का कुठं? तसं भक्त एका संताचं पुंडलिकाचं मंदिर आहे का कुठं? पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र या भूतलावर नाही. या भूतलाव आहे ते पंढरपूर, आणि ते आपल्या सुखासाठी समाधानासाठी, एवढं लक्षात घ्या. ऐसे चंद्र भागायसे भीमतीर, ऐसे चंद्र भागायसे भीमतीर, ऐसे चंद्र भागायसे भीमतीर, ऐसे चंद्र भागायसे भीमतीर, ऐसा विटेवर देव कोटे, ऐसा विटेवर देव कोटे, ऐसी चंद्र भागायसे भीमतीर, ऐसी चंद्र भागायसे भीमतीर, ऐसी चंद्र भागायसे भीमतीर, ऐसा विटेवरी देव कोटे, ऐसा विटेवरी पदम पगम गसरे सगम पगम बनी रे पदम पगम बनी बनी सागरे बनी सा, ऐसा विटेवरी देव कोटे, ऐसी चंद्र भागायसे भीमतीर, ऐसी चंद्र भागायसे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे. दाखवा बरं आहे का कुठं? त्या चंद्रभागेस स्नान केलं ना, आंघोळ केली ना, करिता चंद्रभागे स्नान, आणि दोष प्रती दोष राहत नाही, पाप राहत नाही, एवढं लक्षात ठेवा. पण त्यासाठी घर सोडावं लागेल. राहिलं पाहिजे 8 दिवस जगाच्या मालकाच्या पायथ्याशी राहिलं पाहिजे. भारताने तसंच विचार केला, घरात राहून देवाची प्राप्ती होत नाही, होती का?